नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमधून. अजित पवारांसोबत जाणार का असा सवाल उपस्थित केल्यावर खासदार सुप्रिया सुळेंकडून अतिशय सूचक विधान. छत्री घ्यायची की रेनकोट हे पाऊस आल्यावर ठरवणार असं वक्तव्य. एकत्रीकरणाचा विचार राज ठाकरेंनी मांडला, आम्ही समर्थन केलं. राऊतांची मनसे सोबतच्या युतीवर प्रतिक्रिया. मराठी नेत्यांनी एकत्र यावं ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका. आम्ही शेवटपर्यंत आशावादी असल्याचंही वक्तव्य. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वरळीत मनसेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे एकत्र उपस्थित. संजय राऊतांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना शांतपणे वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना. मुंबई बाहेर असल्यानं राज ठाकरे कुणालाही भेटणार नाही. फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक्सपोज करत फडणवीसांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती. मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. भविष्यात आदित्य ठाकरेंनी मोठा नेता व्हावं, शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत देखील आता 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती, नियोजन आणि समन्वयासाठी महामंडळाचं काम मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती या विभागातून चालेल. 16 जूनपासून मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांचा आंदोलनाचा इशारा. 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. वारकरी दिंड्यांना अनुदानाचा निर्णय 28 मे रोजीच झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. अनुदान या आठवड्यातच वितरित होण्याचं नियोजन देखील पूर्ण. निधीबाबत शासन निर्णयही जारी झाल्याची माहिती. विक्रोळी उड्डाणपूल आज दुपारी 4 वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कुठल्याही अधिकृत समारंभाशिवाय हा पूल खुला करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रेयासाठी बॅनरबाजी. महायुतीमधील 2 पक्षांचा वाद सपाट्यावर. विक्रोळीच्या पुलाला बाबासाहेबांचं नाव द्या, भीम आर्मीची मागणी. शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता बाबासाहेबांचं नाव देण्याची भीम आर्मीची मागणी. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. ब्लॉक काळात विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांवर लोकल गाड्यांना थांबा नसणार. हार्बर रेल्वे मार्गावर उद्या पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:05 पासून दुपारी 4:05 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात वाशी ते पनवेल लोकल सेवा बंद राहील. मध्य रेल्वे मार्गावर उद्या सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. जिवंत असलेल्या व्यक्तीला मृत घोषित करून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिलं. उल्हासनगरच्या शिवनेरी हॉस्पिटलमधील ही धक्कादायक घटना आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मीरा रोडमधील म्हाडा वसाहतीत प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरून निर्घृण हत्या. प्रेमसंबंधातील तणावातून ही हत्या झाली आहे. 4 तासात पोलिसांकडून हत्येचा छडा. आरोपी शमशुद्दीन आसिफ याला अटक. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबाग राजाचं पाद्यपूजन. अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते पूजन झालं. मूर्ती साकारण्याच्या कामाला आता सुरुवात झाली. मंत्री उदय सामंतांच्या विनंतीनंतर बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय. मात्र सरकारनं विश्वासघात केल्यास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार, कडूंचा इशारा. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. मात्र सरकारनं कर्जमाफीची तारीख 2 ऑक्टोबरपर्यंत सांगावी, अन्यथा मंत्रालयावर धडकणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा. आपल्या आंदोलनानं अजितदादांना कर्जमाफीवर बोलायला लावलं, हेच आपल्या आंदोलनाचं यश, बच्चू कडूंचं वक्तव्य. मंत्री उदय सामंतांनी बच्चू कडूंच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. कडूंच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, सामंतांचं आश्वासन. तर कर्जमाफीसाठी 15 दिवसात समिती स्थापन करण्याची देखील घोषणा. मागील 7 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या बच्चू कडूंच्या पत्नी भावनिक. मुख्यमंत्री फडणवीसांनी 1 दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पाहावं. नैना कडूंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन.
नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नाच्या जेवणातून 100हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। यापैकी 32 रुग्णांवर उमरेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यानं 35 शिक्षकांचं निलंबन करण्यात आलंय। अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई। यवतमाळच्या राळेगावमध्ये एकीकडे घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसताना दुसरीकडे तस्करांचा बेसुमार रेती उपसा सुरू आहे। याच्या निषेधार्थ पळसकुंडच्या सरपंचाचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूया। 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना आता अनुदान मंजुरी मिळाली आहे। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदानाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। अनुदानासंबंधीचा शासन निर्णय देखील आता जारी करण्यात आला आहे। त्यामुळे प्रत्येक दिंडीला आता 20,000 रुपये प्रशासकीय अनुदान जाहीर झालेलं आहे। 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि अनुदानासंबंधीचा शासन निर्णय देखील आता जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे येते। 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना अनुदान मंजुरी देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देतात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, एकूणच 10 पालख्यांसंदर्भात ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्यांना प्रतिदिंडी हे 20,000 रुपयाचं अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय जो आहे तो आज जारी करण्यात आलेला आहे। एकूणच या संदर्भात जर का पाहायचंय तर मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती सरकारवर आपल्याला होताना पाहायला मिळत होती की यावर्षी 20,000 रुपये जे अनुदान दिंड्यांना मिळणार होतं, वारकरी दिंड्यांना, ते कुठेतरी मिळणार नव्हतं आणि या संदर्भात शासनाकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं की एकूणच ज्या दिंड्या आहेत त्यांना जे अनुदान आहे त्या संदर्भात बैठक देखील झालेली होती। 28 मे रोजी ही बैठक झालेली होती आणि त्यानंतर या संदर्भात शासन निर्णय जे आहे तो देखील जारी करण्यात येईल आणि आता जर पाहायचं तर शासनाकडनं त्वरित हा अनुदान संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। एकूणच पुढच्या आठवड्यापासून हे पैसे जे आहेत, अनुदान जे आहे ते वाटप करण्यात येईल। बरं, धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूया। बातमी आहे भंडाऱ्यातून। भंडाऱ्यात घरफोडीनंतर दागिने विक्रीच्या तयारीत असलेला अट्टल चोरटा एलसीबीच्या जाळ्यात। पोलिसांकडून आरोपीला अटक करत 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। राज्यात मे महिन्यात पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला, त्यामुळे मशागतीची कामंही झाली, पण आता पाऊसच नसल्यानं पेरण्या खोळंबल्यात। पश्चिम विदर्भासह बुलढाण्यातील शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। वर्ध्यात पाऊस नसतानाही शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई। अनेक ठिकाणी कपाशी लागवडीला सुरुवात, त्यामुळे पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता। कांचन गडकरी यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार जाहीर। नागपूरच्या धापेवाडा शेतात 26 वर्षांपासून आधुनिक शेतीचे प्रयोग करत असल्याची माहिती। 1 जुलैला एर्निको हॉलमध्ये हा सन्मान सोहळा होईल। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावरून कार्यकर्त्यांचं भर कार्यक्रमात अजित पवारांना सवाल करत घोषणाबाजी। पुण्यातील अजित पवार कार्यक्रम घेत असलेल्या सभागृहाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसाठी या आंदोलक कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। टोकाच्या भूमिकेनं मार्ग निघत नाहीत, चर्चेतून मार्ग निघतो। पुण्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी दिल्याची ही प्रतिक्रिया। वाहतूक विभागाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं। 2 दिवसात मेट्रो परिसरातला राडारोडा काढला नाही तर दंड ठोठावणार, अजित पवारांची तंबी। पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत अजित पवारांनी बैठक घेतली। पुणे मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। उद्यापासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात होणार आहे, त्यासाठीच्या ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात झाली आहे। उद्या 6 स्लॉटमध्ये 1200 भाविकांना दर्शन मिळेल। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। पुण्यातील देहू रोडवरील थॉमस कॉलनीत राहणाऱ्या 17 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड। आरोपीला गुजरातमधील बडोद्यातून अटक। कोल्हापुरात जागेच्या वादातून जोरदार हाणामारी। पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव गावातील घटना।
5 जणांकडून एकाला काठ्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण. कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्याजवळील कठड्याचा भरावा बर्गे न काढल्यामुळे वाहून गेला, तर पाण्याच्या मोजमापासाठी उभं करण्यात आलेले कॉलम देखील उखडून पडले. बंधाऱ्याच्या जवळील बाजूच्या भिंतींनाही ही भगदाड. मुसळधार पावसानं अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावात पूल वाहून गेलाय. सरपंच उपसरपंचांसह ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या पुलात बसत निषेध व्यक्त केला. तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापले. अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये जाण्यास वेळ आहे, माझ्या पाहणीला यायला वेळ नाही, भुजबळांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. वाहतूक कोंडीवरून भुजबळांनी खडसावताच नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर. द्वारका चौकातील अनधिकृत फेरीवाले, फळ विक्रेते, रिक्षा, टॅक्सींना पोलिसांनी हटवलं. महापालिका निवडणुकीसाठी धुळ्यात जुनीच प्रभाग रचना कायम. 4 नगरसेवकांचे 17 तर 2 प्रभागातून प्रत्येक 3 असे 74 नगरसेवक निवडून जाणार आहेत. पालिका आयुक्तांची माहिती. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात प्रहारचं अनोखं आंदोलन. कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालयातच म्हैस घुसवली. विविध मागण्यांचं तहसीलदारांना निवेदन दिलं. शनी शिंगणापूर देवस्थानात कार्यरत असलेल्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. या 114 मुस्लिम कर्मचारी मंदिराच्या कार्यात अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्याच्या कारणावरून निलंबन. देवस्थानाकडून स्पष्टीकरण. बीड जिल्ह्यात मागील 5 महिन्यात 112 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. 48 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 लाख रुपयांची मदत. 36 कुटुंब अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीवरून महायुतीत मतभेद. पालकमंत्री असताना कामं खोळंबल्यामुळे दुःखी. सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांवर विसंवादाचा ठपका. लातूरमधील औसातील माजी नगराध्यक्षांनी नवीन प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. निवडणूक प्रक्रियेला न्यायालयीन स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी आता 19 जूनला होईल. जालना जिल्ह्यात शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई. 34 कोटींच्या अपहार प्रकरणी 10 तलाठ्यांचं निलंबन. चौकशी समितीकडून इतरही खुलासे तपासण्यात येत असून आणखी निलंबनाची शक्यता आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील आनंदवाडीत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केल्याचा सासरच्यांवर आरोप आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेच्या 70 पोलिसांच्या 2 पथकांकडून जुगार अड्ड्यावर छापा. चिश्तिया चौकात आणि पडेगावच्या जुगार अड्ड्यावर छापा. कोट्यवधींची रोकड जप्त. 83 जुगारींना ताब्यात घेतलं. बीड शहरातून बेकायदेशीररित्या गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जुबेर सय्यद या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक. गुन्हा दाखल. बीडमध्ये जून अखेरच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ. बिंदुसरा आणि माजलगावसह मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नांदेडच्या करडखेड रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्यानं वाहनधारक त्रस्त. तातडीनं या रस्त्यांचं काम करण्यात यावं. नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. धाराशिव जिल्ह्यात नीती आयोगाच्या बक्षिसातून 75 शेतकऱ्यांना शेततळ्यांचं वाटप. 1,75,00,000 अनुदानातून जलसंधारणाला चालना मिळाली आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून शाश्वत शेतीला चालना मिळेल. जालन्यातील मंठा तालुक्यात जवानाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. झाडाच्या फांद्या छाटत असताना विजेच्या तारांना स्पर्श झाल्यानं हा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. तर रायगडला रेड अलर्ट जारी. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. गुहागरच्या नरवण बाजारपेठेमध्ये पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील कठीण झालंय. चिखलमय रस्त्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं वळवण्यात आली आहे. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत. इमारतीचा उत्तरेकडील भाग ढासळू लागल्यानं कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला.